तर आज आपण झणझणीत चमचमीत चिकन रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत। मी माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीने कमीत कमी मसाले वापरून चिकन रस्सा बनवते, आज तीच साधी सोपी पद्धत मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिकन रस्सा करण्यासाठी इथे मी अर्धा किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे। इथे मी चिकन अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये करणार आहे। ही चिकन रस्स्याची भाजी सहज 4 लोकांना पुरेल इतकी मला करायची आहे। तर त्यानुसारच मसाल्याचं वाटण मी करून घेणार आहे। तर आता चिकन रस्स्यासाठी लागणारं मसाल्याचं वाटण तयार करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी तव्यावर चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि या छोट्या वाटीने वाटीभर बारीक कट करून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। आता हे खोबरं ना आपल्याला मध्यम गॅसवर मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा इथे खोबऱ्याचा रंग बदललेला आहे। आता यामध्ये ना पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्यानी 1 चमचा चना डाळ घेतलेली आहे आणि 2 चमचे धने घेतलेले आहे। अर्धा चमचा मेथी दाणे हे सुद्धा घेतलेले आहे। आता हे घातलेले सर्व जिन्नस सुद्धा खोबऱ्यासोबत एकसारखं हलवत 2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहे आणि नंतर थंड होण्यासाठी बाहेर प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। आता कांदा भाजून घ्यायचा आहे। तर सेम छोट्या वाटीनी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे। चमचाभर तेल सुद्धा कांद्यावर टाकून घेतलेला आहे। तेलामुळे बघा कांदा जो आहे तो लवकर भाजला जातो आणि तव्याला चिकटून सुद्धा पडत नाही। आता हा कांदा ना मी मस्त सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। इथे ना वाटणामध्ये मी कुठलेच खडे मसाले घेतलेले नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे बघा कांदा सुद्धा मस्त सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे। बाहेर काढून घेते आणि थंड करून घेते। आता इथे ना वाटण बारीक करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि पाव वाटी अद्रक घेतलेला आहे। जितका लसूण आहे त्याचाच अर्धा अद्रक घेतलेला आहे। आता यामध्ये भाजून घेतलेले सर्व जिन्नस घेतलेले आहे आणि लागेल तसं पाणी टाकून मस्त बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे। वाटण तयार आहे। आता भाजीला फोडणी देऊ। तर त्यासाठी इथे ना मी पॅनमध्ये अंदाजाने 4-5 चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। आता नॉनव्हेज म्हटलं तर तेलाचं प्रमाण जरा जास्तच लागतं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये 2-3 तेजपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहे आणि लगेचच तयार वाटण टाकून घेतलेलं आहे। आता हे वाटण मध्यम गॅसवर एकसारखं हलवत वाटणाचा रंग बदलेपर्यंत आणि वाटणाच्या बाजूनी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे ना हे वाटण परतून घ्यायला मला अंदाजे 10 मिनिटं लागलेले आहे। इथे बघा वाटणाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे आणि मस्त वाटणाला बाजूनी तेल सुद्धा सुटलेलं दिसतंय। आता ना यामध्ये मी पावडर मसाले टाकून घेणार आहे। 2 चमचे काळा मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, चमचाभर गरम मसाला आणि अर्धा चमचा चिकन मसाला आणि 1.5 चमचा मीठ। इथे ना तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर नाही टाकला तरी सुद्धा चालेल। आता हे मसाले ना मिनिटभर परतून घेतलेले आहे आणि नंतर वाटणाचं पाणी ते सुद्धा पुन्हा या मसाल्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि 2-3 मिनिटं परतून घेतलेला आहे। इथे ना मसाला छान परतला गेला ना की बघा भाजीला चव मस्त येते। आता यामध्ये ना धुवून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला पाणी न घालता कव्हर करून 15 ते 20 मिनिटं या मसाल्यामध्येच शिजवून घ्यायचं आहे। आता हे चिकन शिजवून घेताना अधामधामध्ये चिकन जे आहे ते फिरवत राहायचं। तुम्ही इथं बघू शकता
इथे मी अजिबातच चिकनला पाणी टाकलेलं नाही, तरीसुद्धा बघा भाजीला असा रस्सा दिसतोय. असाच भाजीला ना पाणी सुटेपर्यंत आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे. जितकं चिकन मसाल्यामध्ये शिजेल ना तितकी चिकनच्या पीसेसला चव छान येते. बघा बऱ्यापैकी मसाल्यामध्ये चिकन शिजलेलं आहे. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कसुरी मेथी अशी सोडून घेतलेली आहे आणि भाजीला पुन्हा कव्हर करून 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. 5 मिनिटानंतर बघा मस्त चिकन रस्सा शिजलेला आहे. गॅस बंद करून घेतलेला आहे आणि वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मस्त झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही हा चिकन रस्सा भाकरी, चपाती, नान, तंदुरी रोटी कशासोबतही खा, मस्तच लागेल. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीचा चिकन रस्सा एकदा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.